अक्षय, अक्षय, अक्षय कुठे गेला? अमृता, स्पीकरवर टाकतो. बोल अमृता. अरे अक्षय, ताप भरलाय तुझ्या अंगात. कुठे गेलास तू अशा अवस्थेत? अगं हा, मी आता किऊकडे निघालोय. तिच्या घराजवळ पोहोचतोय मी आता. जरा काय ते बोल, काय म्हणतेस? काय तू गाडी घेऊन गेलास? अरे वेळ लागलाय का तुला अक्षय? अशा अवस्थेत तुला गाडी घेऊन जायची काय गरज होती? अगं ती तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेणार होती यार. खूप पॅनिक झाली होती म्हणून मला ताबडतोब निघावं लागलं. म्हणजे? अगं तिने मला व्हिडिओ पाठवलाय. काहीतरी आत्महत्या करण्याचा विचार करते का ती मूर्खासारखा, म्हणून निघालोय मी. अमृता एक काम कर, घरी कोणाला कळू देऊ नको की मी इकडे आलोय. बाकी सगळे सांभाळून घे. आय एम सॉरी अक्षय, पण मला पहिल्यांदा कियाराचा राग आलाय. अरे तुझी अवस्था इतकी बिघडलेली असताना तिने रोखलं नाही तुला येण्यापासून. प्लीज नंतर फोन करू का? घाईते मी जरा. आपण बोलूया नंतर. हा चल बाय. पण अक्षय, यार तू वेडा आहेस का? तुझी तब्येत एवढी खराब होती तर तू घरातून निघालासच का? तुझ्यामुळे मूर्ख. तुला काय फरक पडतो आणि मला काय झालं तर? अक्की यार प्लीज. असा व्हिडिओ पाठवतात? तुझा प्रॉब्लेम काय यार? एसी बंद कर ना यार, थंडी वाजते मला खूप. आय एम सो सॉरी, मी विसरलेच. थांब मी रग आणते तुझ्यासाठी. दे मला अंगावर घ्यायला. अक्की हे घे. थांब, मी तुझ्यासाठी एखादी गोळी आणते म्हणजे तुला पटकन बरं वाटेल. आणि तू इथेच बसून राहा माझ्या जवळ. ओके? ऐक ना प्लीज यार, काय झालंय तुला? कळत नाही का माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत ग. तुझा बर्थडे पण तू स्पॉइल केलास. आजचा व्हिडिओ पाठवलास. अशी नव्हतीच किंवा काय झालंय तुला? इतकी इन्सिक्युअर का झालीस तुम्हाला सांग. अक्की यार मला काहीच आयडिया नव्हती की तुझी तब्येत एवढी खराब असेल. आय एम सो सॉरी अक्की. पण एवढं असूनही तू इथे आलास मला भेटायला. आय एम रिअली हॅपी की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण तू काळजी करू नकोस. तू थांब इथे, मी तुझ्यासाठी मेडिसिन आणते. टेक रेस्ट बेबी. देवा, कोण असेल? की वसुधा काकू? जर घरात नाही त्यांना कळलं तर त्याच्यावरचा नाही माझ्यावरचा विश्वास उडेल.